नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिधा प्रकाशन, डोंबिवली. आजचा आपला भाग चाला 39वा आणि आज आपण अभंग घेणार आहोत 186 ते 190. प्रथम आपण 186वा अभंग ऐकूयात. जोड झाली रे शिवासी, जोड झाली रे शिवासी, भ्रांत फिटली जीवाची, भ्रांत फिटली जीवाची. आनंदची आनंदला, आनंद बोधची बोधला, आनंदाची लहरी उठी, ब्रह्मानंद गिळला पोटी. एकपण जेथे पाही, तेथे विदीप्त उरली नाही. ऐसी सद्गुरूची करणी, दासी जनी विठ्ठल चरणी, दासी जनी विठ्ठल चरणी. अर्थ: जीवाची जोड शिवाशी झाली की जीवाची भ्रांत फिटलीच म्हणायची. मग फक्त आनंदी आनंदच आणि आनंदाचाच बोध लाभतो. आनंदाच्या लहरीच्या लहरी आनंदमय कोशात एकावर एक उत्पन्न होतात. अख्ख्या पूर्णच्या पूर्ण ब्रह्मानंद जणू काही पोटात गिळला आहे अशी अवस्था होते. म्हणजेच ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. जिथे एकपण होतं तिथे त्या एकपणात द्वैत राहतच नाही. अशी सद्गुरु कृपा दासी जनींवर झालेली आहे आणि त्यामुळेच दासी जनीला विठ्ठल दर्शन घडलेलं आहे. पुढचा अभंग 187वा. बाई मी लिहणे शिकले सद्गुरुराया पाशी, बाई मी लिहणे शिकले सद्गुरुराया पाशी. ब्रह्मी झाला जे उल्लेख, तोची नादाकार देख. पुढे ओंकाराची रेख, तुर्या म्हणावे तिसी. माया महत्वाचे सुभर, 3 पाचांचा प्रकार. पुढे 25 भार, गणती केली 36. 12, 16, 21 हजार आणि 6 उबार. माप झाले सोहंकार, ओळखिले 52 मात्रेसी. 4 खोल्या 4 घरी, 4 पुरुष 4 नारी. ओळखुनी सर्वांशी अंतरी, राहिले 5व्या पासी. 5 शहाणे 5 मूर्ख, 5 चाळक असती देख. 5 दरोडे खोर आणिक, ओळखिले दोघांसी. 1 बीजाचा अंकुर, होय वृक्षासी विस्तार. शाखा पत्रे फळ फुल भार, बीजा पोटी सामावे. का 3 तंतुशी काढून, वरी क्रीडा करीती जाण. शेवटी तंतुशी गिळून, एकटी राहे आपैसी. वेदशास्त्र आणि पुराणा, याचा अर्थ आणि तमना. कनकी नगाच्या भूषणा, अनुभव वाटे जीवासी. नामदेवाच्या प्रतापात, श्री विठोबाचा होत. जनी म्हणे केली मात, पुसा ज्ञानेश्वरासी, पुसा ज्ञानेश्वरासी. ह्यातला एक सुभर या नावाचा शब्द आलेला आहे. त्याचा अर्थ आहे परिपूर्ण भरलेली. आपण अभंगाचा अर्थ बघूयात. या अभंगातून जनाबाई सांगतायत की मी माझ्या सद्गुरूजवळ आत्मज्ञानाचं लिहिणं शिकले. ब्रह्मस्वरूपात ओम उमटला आणि त्याचा नाद अ उ म स्वरात असा वाढत गेला की पुढे ओमची अर्धमात्रा तिलाच तुर्या म्हणावं हे मला कळलं. याचा अर्थ असा की अ उ म हे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यांचे द्योतक ठरतात. ब्रह्मा, विष्णू, महेश
यांचे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, उत्पत्ती, स्थिती, लय त्यांचे द्वैतच आहेत. महत तत्वांनी परिपूर्ण भरलेली जी आदी माया, तिच्यातून हे सर्व त्रिगुण, पंचमहाभूत, 12 राशी, सूर्य, 16 कला चंद्र, राहिलेले 21,600 श्वास 24 तासात त्या श्वासोच्छ्वासातच सोहम जप चालतो. श्वास घेताना सहचा जप आणि सोडताना अहम याचा जप होतो. सह म्हणजे परमात्मा भाव स्वीकारायचा. आता श्वास घ्यायचा आणि अहम म्हणजे जीवभाव सोडायचा, म्हणजेच श्वास सोडायचा. 52 मात्रा म्हणजे स्वर, व्यंजन हे मिळून होतात. या शब्द भांडाराचं ज्ञान जनीला झालं. 4 घरं म्हणजे 4 योनी, 4 खोल्या म्हणजे 4 देह, 4 पुरुषार्थ म्हणजे 4 पुरुष आणि 4 नारी म्हणजे 4 वाणी. ह्या सर्वांचं स्वरूप ओळखून 5व्यापाशी म्हणजे त्याही पलीकडे असणाऱ्या परमेश्वराकडे त्याच्याजवळ मी राहिले. 5 ज्ञानेंद्रिये शहाणे, 5 कर्मेंद्रिय मूर्ख, 5 प्राण पंचप्राण हे देहाला चालवणारे चालकच आहेत. 5 दरोडेखोरांनी म्हणजेच पंचविषय असून 2 जीव शिव आहेत हे यांना मी ओळखलेलं आहे. एक पेरले बी अंकुरलं की त्याचा मोठा वृक्ष होतो. त्यालाच फांद्या, पानं, फळं, फुलं येतात. एका बीजात एवढं सगळं सामावलेलं असतं. कातीण बघा स्वतःच्या शरीरातून तंतू काढत जाते, क्रीडा करते आणि त्याचं जाळं विणते आणि तिला नको वाटलं की तेच तंतू गिळून टाकते आणि एकटीच राहते. वेद, शास्त्र आणि पुराण यांचा अर्थ जर आपण पाहायला गेलो आणि अभ्यास केला तर लक्षात येईल की सोनं एकच आहे, पण त्याचे दागिने मात्र अनंत प्रकारचे असतात. तसंच आत्मस्वरूप सोनं एकच आहे, तसं जगातील आत्मतत्व एकच आहे. नामदेवांची भक्ती सर्वश्रेष्ठ म्हणून त्यांना विठ्ठलाचा कृपा प्रसाद मिळाला. नामदेवांचं भक्तिश्रेष्ठत्व स्वतः ज्ञानेश्वरांनीही मान्य केलेलं आहे. भक्ती श्रेष्ठ नामदेव म्हणून त्यांनी मात केली असं जनाबाई म्हणत आहे. पुढचा अभंग 188 आपण ऐकूयात. नम्रते विना योग्यता मिरवीती, ते कैवी पावती ब्रह्मसुख. लटिके नेत्र लावणी ध्यान पै करीती, ते केवी पावती केशवाते. एक संत म्हणवीती नग्न पै हिंडती, अंतरीची स्थिती खडबड. झाले पणाचे गुण दिसतात सगुण, वस्तू ते आपण होनी ठेली. सागरी गंगा मिळूनी गेली, जैसी परतोनी याती येसी नाम नाही. नाम याची जाणी निर्गुणी बोधिली, ठेवा जोला धली पांडुरंग. पांडुरंग ठेवा जोला धली पांडुरंग. अर्थ: नम्रता, लीनता, स्वतः जवळ नसताना स्वतः आपण योग्य आहोत असं समजून जे 4 लोकात मिरवतात, अशा योग्यता नसणाऱ्यांनी ब्रह्मयुगाची प्राप्ती कशी होणार? डोळे मिटून आसनस्थ होऊन जे ढोंगीपणाने ध्यान करतात, असे ढोंगी लोक केशवापर्यंत कसे पोचणार? स्वतःला संत म्हणवणारा इकडे तिकडे नग्नावस्थेत फिरतो, पण अंतःकरणार मात्र विषय त्याला त्रास देत असल्यामुळे गडबड चालू असतेच. जे खोटे संत असतात त्यांचे गुण सगुण असतात, त्यामुळे ते लक्षात येतात. कारण असे संत आत्मवस्तू स्वतःच होऊन जातात. गंगा सागराला मिळाली की तिचं स्वतंत्र अस्तित्व संपतं. जनाबाईंना निर्गुण स्वरूपाचा बोध झाला आणि त्यामुळेच जनी पांडुरंगमय झाली आहे. तिला पांडुरंगाचा ठेवा लागलेला आहे.
पुढचा अभंग ऐकूयात 189. शब्दाचे ब्रह्म लौकिकी हो दिसे, जैसे ते फासे मयंदांचे. ज्ञानी तो कोण, विज्ञानी तो कोण, दोहींचा आपण साक्षभूत. स्वयंमुखे घाला आपण ते विसरला, तो योगी राहिला नाही तेथे. नामयाची जनी सागरी मिळाली, परतोनी मुळी केवी जाय जाय, परतोनी मुळी केवी जाय. अर्थ, इथे एक शब्द आलाय मयंद. मयंद म्हणजे मंदबुद्धी. अर्थ ऐकूयात. लौकिकात ब्रह्म हा शब्द वापरला जातो. सर्वत्रच ब्रह्म भरलेला आहे असं आपण म्हणतो. पण ते म्हणणं कसं असतं तर ते एखाद्या मंदबुद्धी म्हणजेच मयंद असलेल्या व्यक्तीने खेळातील फासे टाकावेत ना, अगदी तसं. खेळातील लिंबूटिंबू प्रमाणेच. याचा अर्थ काय तर त्याच्या फासे टाकल्याला फारसा अर्थच नसतो. खरा ज्ञानी कोण आहे, विशेष ज्ञानी कोण आहे, म्हणजेच तत्वमसी, ते तूच आहेस अनुभूती कोणाला आली आहे, हे दोन्हीही आपण जाणतातच. हे पांडुरंगा, हे तुला माहिती आहे. स्वतःतील मी मलाच विसरल्याने स्वतः सुखी झाला, म्हणून तो योगी वेगळा राहिलाच नाही. मग तिथे द्वैतच संपलं. नामयाची जनी नामसागरात बुडाली आहे, त्याचीच ती त्यामुळे त्याची झालेली आहे. मग तिथून ती कशी बरं परतून येईल. पुढचा अभंग 190 ऐकूयात. अखंडित ध्यानी पांडुरंग जपे वाणी, अखंडित ध्यानी पांडुरंग जपे वाणी. पांडुरंग नाम जप हेची माझे महातप, ऐसे आले प्रत्ययासी सहजतेने तत्वमसी. पावली हो स्वपद सहज बिराला तो शब्द, संदेह वघाची फिरला जनी म्हणे उदयो झाला, जनी म्हणे उदयो झाला, जनी म्हणे उदयो झाला. अर्थ, निरंतर पांडुरंगाचंच ध्यान आणि वाणीनेही नावाचाच अखंड जप करणं, पांडुरंगाच्या नामाचा सातत्याने जप करणं हेच माझं महान तप आहे, तपश्चर्या आहे. निरंतर नामस्मरण जप करीत असल्यामुळे मला त्याचा अनुभव आला आहे की तो तूच आहेस. पण परमात्मपद मिळाल्यानंतर तत्वमसी म्हणजे तो तूच आहेस हे शब्द अगदी सहजगत्या विरघळून गेले. कारण द्वैतच संपलं. माझ्या मनातील संशय सगळा संपला आहे. माझ्या जीवनात नवीन पहाट उगवली आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.